तुम्ही जाणून आलात का मग? आणखी दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आज कोरोनापासून आपलं त्यांचं रिलेशन झालेलं आहे. कोरोनाच्या वेळेला मी जालन्याला म्हणजे जवळजवळ काम दिला आणि इथे आजपर्यंत म्हणजे आपल्या डॉक्टर साहेबांनी माझ्यावर रिलेशन चांगलं केलं. दरवर्षी त्यांना संभाजीनगर व्यतिरिक्त कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मी नाशिक, इंदोर, आता आपला औरंगाबाद म्हणजे आता संभाजीनगर. आणि जालनामध्ये असलं पण आता कधी यंदा त्यांच्याकडे दिलं आहे मी. आणि लातूरला पण असं पण आम्ही माझा दुसरा एक व्यवसाय आहे हॉटेल व्यवसाय, त्यामुळे मला सगळीकडेच जाता येत नाही. पण जे आत्ता आम्ही जे कस्टमर आता फोन होईल त्यांच्यासाठी आम्हाला हे आता दरवर्षी तिथं 2 दिवसाचं काय आपण तिकीट द्यायला लागते. रेट कसं असतील सर तुमची? कस्टमर काय आव्हान करणार आहे? कस्टमरला काय सांगणार सर आपण? लोकांनी जास्तीत जास्त ओरिजिनल हापूस खायला पाहिजे आणि तो आम्ही शेतकरीच बनवू शकतो. कारण तुम्ही जर मार्केटला गेलात तर तुम्हाला तो 19-20 करूनच देणार, कर्नाटक देणार, इकडनं तिकडनं मिक्स करून तुम्हाला देणार. इथं आमच्याकडे कुठलाही एक मिक्स मिळणार नाही. म्हणजे इथले जे शेतकरी आहेत ते रेट कसे असतील सर आपण? आता साधारण आम्ही माझा 4 डझन 5 डझन आंबा नाहीच आहे. आणि आता जो झाला आहे तो 6 डझन म्हणजे समोरच दिसतो की साधारण त्याचं वजन आहे 220 ग्रॅम. त्यामुळं आपला क्वालिटी एकदम पास आहे आणि मोठ्या फळ्यात थोडासा डाऊट करतो आणि एखादी टिटी घेतली तर साधारण आपली खराब होतात. पण सध्या 6 डझन 7 डझन 8 डझन तुम्ही घ्याल ना त्याच्यात 100% तुम्हाला चांगला मिळतो. हा दुसरा पेटीमध्ये गेला तर तुम्ही व्यापाऱ्यांना का भावना देता सर? नाही, शक्यतो आत्ता हे जे आंबा महोत्सव सुरू झाले ना त्यापासून बरंचसं आम्ही स्टॉल करूनच आमचे आपले व्यापाऱ्यांना आम्ही एवढे मोठे व्यापारी नव्हे. आम्ही कसं जास्तीत जास्त 500,000 पेटी उपलब्ध करतो तेवढे आम्ही रेट कसं असतील सर आपण? आता रेट साधारण तुम्हाला बघा साधारण हे आम्ही 700 रुपये डझन लावत आहे. साधारण पेटी घेतली तर आम्ही ते 3,000 रुपये देतो आहे. त्याला ॲक्च्युली 2600 रुपये. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 82 75 38 30 नाव सांगा.